भादुले चौकातील जळीतग्रस्तांना तातडीची मदत द्या. प्रणव परिचारक भाजप पदाधिकाऱ्यांचे पोलिसांना निवेदन. पंढरपूर शहरातील भादुले चौक येथे 2 दिवसांपूर्वी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत चप्पल दुकाने, सायकल दुकान, किराणा दुकान, पानटपऱ्या तसेच इतर अनेक छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेतील जळीतग्रस्त व्यापाऱ्यांचा तातडीने पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, तसेच आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी युवक नेते ॲडव्होकेट प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांना निवेदन दिले. यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गटनेते भागवत बडवे, नगरसेवक सुनील वाळुसकर, अमोल डोके, राजू सर्वगोड, धर्मराज घोडके, भाजपचे सामाजिक कार्यकर्ते भाऊ टमटम, इब्राहिम बोरी, शरद माने, मालोजी शेंबडे तसेच भाजप शहराध्यक्ष व उमेश परिचारक यांचे कट्टर समर्थक रोहित लाला पाणकर आदी उपस्थित होते. आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्याने अनेक व्यापाऱ्यांनी नुकताच मोठ्या प्रमाणात माल भरला होता. मात्र काही क्षणात लागलेल्या आगीत त्यांचा संपूर्ण संसार आणि उदरनिर्वाहाचे साधन राख झाले. जळीतग्रस्त व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर या व्यापाऱ्यांना तातडीने शासनाची मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी ॲडव्होकेट प्रणव परिचारक आणि भाजप शहराध्यक्ष रोहित लाला पाणकर यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून आगीचे नेमके कारण शोधण्यात यावे, जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच पंचनामा तातडीने पूर्ण करून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत उपलब्ध करून न्याय द्यावा अशी मागणी पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्याकडे केली. या निवेदनामुळे जळीतग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा आणि प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.